आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करतोय नववर्ष, नवी सुरुवात आणि नवे संकल्प यांच्याबद्दल. आपल्या सोबत डॉक्टर अनुराधा सोनियन. आपण असं म्हणत होतो हे संकल्पांमध्ये अडचणी तर खूप येतात, पण मग करायचेच असतील आणि ते पाळायचेही असतील, ते कसे करायचे? संकल्प ठरवल्याशिवाय किंवा प्लॅन्स केल्याशिवाय आपण पुढेच जाणार नाही. त्यामुळे करणं सोडून देणं तर आपल्याला परवडणार नाही. आपल्याला ठरवायला तर लागतीलच गोष्टी. मगाशी आपण जसं म्हटलं तसं आपल्या त्या ऍक्शनची प्रक्रिया जी आहे ना, त्याच्यावर आपण थोडा जास्त विचार केला पाहिजे. आपल्या अवतीभोवती जी माणसं आहेत, घरातल्या आपण कसं करतो, जणू काय आपण एकटेच राहतोय आणि मग आपल्या दिवसाच्या दिनक्रमामध्ये असे असे प्लॅन्स आहेत आणि मग आपण नंतर तक्रार काय करतो, मी ना अमकं करणारच होते पण तेवढ्यात ना मावशी आल्या, नाही तर फोन आले आणि मग अडचण आली आणि मग माझ्या हातनं ते झालंच नाही असं आपण म्हणतो. हे आपण गृहीत धरू शकतो नाही का आधी, की आपल्याला आयुष्यामध्ये एवढी जर माणसं आहेत तर ह्या गोष्टी होणारच आहेत ना, मध्ये येणार आहेत. आपल्या सोबत आता एक संकेत पाटील आहेत, त्यांचा प्रश्न आपण तो घेऊन आणि आपण हे कसं करायचं या विषयाकडे परत वळू. संकेत, तुमचा प्रश्न विचारू शकता? हा मॅडम, एखादा संकल्प जर मोडला तर मनाला खूप गिल्टी फील होतं, पण त्यासाठी मनाला काही शिक्षा करता येईल का, म्हणजे बंधन वगैरे? प्रश्न खूप छान आहे. मगाशीच आपण म्हणालो की हा अपराधीपणा जो आपल्याला त्रास देतो, आपण असा विचार करूया की हा अपराधीपणामुळे आपला संकल्प जास्त दृढ होतो का? होत असला ना तर जरूर स्वतःला शिक्षा करावी. म्हणजे समजा आपण ठरवलेलं असलं की एक अमकं माझं रोज वाचून व्हायलाच हवं, आपल्याला वाचनाची सवय लावायची, नाही झालं तर आपण कदाचित रात्री 1 तासभर जागू, तेवढं काम संपवू. किंवा आपल्याला पिक्चर पाहायला आवडतो तर ते 3 तास आपण सॅक्रिफाईस करून वाचनात घालवू, अभ्यासात घालवू, जो काही संकल्प असेल. पण त्या अपराधीपणाच्या भावनेने जर आपल्याला आणखीनच त्रास होणार असला, आता उदाहरणं सांगते. एखादी आता स्टुडंट्स मला सांगतात की मी ना पुस्तक उघडतो आणि मी ठरवलेलं असतं की आज माझे हे 3 चॅप्टर्स व्हायलाच पाहिजे, मग मी स्वतःला सारखा कोसत राहतो की माझा अर्धा पण झाला नाही, कसा आहे ना मी अगदी निर्लज्ज, आणि तो उरलेला पण मग होत नाही जो काही कोटा असतो तो. तर ते विचारच जर तुम्हाला सारखे त्रास देत राहिले तर तुम्ही कसे काय तुमचे टार्गेट्स गाठणार? त्यामुळे तो एक विचार करा. आपण आपल्या दर्शकांना हेच सांगूया की तो एक विचार करा की ही जी गिल्ट आहे, ही अपराधीपणाची भावना आहे, ही तारक आहे का मारक आहे? तुम्हाला ती मदत करणार असली तर हॅव इट, गुड फॉर यू. पण नाहीतर मात्र ती पूर्णपणे बाजूला सारून फक्त टार्गेट डोळ्यासमोर ठेवून कामं करत राहायची. आणि मग तो एक दिवस जरी सुटला तरी दुसऱ्या दिवशी असतो ते करायला पाहिजे. हा संकल्प करताना आणि तो ठरवताना आपण त्याच्या प्रोसेस बद्दल बोलत होतो की तो कसा ठरवला पाहिजे. एक तुम्ही म्हणालात की घरच्यांचं सगळ्यांना फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. दुसरं काय लक्षात ठेवा? दुसरं, मगाशी आपण जे ब्लॅक अँड व्हाईट डिसिशन्स म्हणालो, तर आपण स्वतःला कायम एक परीघ ठेवला पाहिजे, एक फ्लेक्सिबिलिटी ठेवली पाहिजे की इतक्या काळात इतपत आपल्याला जमलं तर फार उत्तम. आणखी अशी टार्गेट ठरवली पाहिजे की आपण ती सुद्धा पार करून पुढे जाऊ शकू. म्हणजे आता आपण जर समजा बचतीची टार्गेट ठरवली असली तर ती इतकी रिझनेबल पाहिजे की त्याच्या पुढे जाऊन आपण स्वतःला फारच शाबासकी देऊ शकू की अरे मी इतकं ठरवलं होतं आणि त्याचे दुप्पट मी सेव्ह करू शकलो. तर तो बॅलन्स खूप महत्वाचा आहे की तुम्ही फार लो टार्गेट्स ठेवले तर तुम्ही ते इतके सहज अचीव्ह कराल की त्याच्यात काहीच राम राहणार नाही. पण थोडंसं म्हणजे अचिव्हेबलच्या वरती 20% असं म्हणायचं पाहिजे, चॅलेंज पाहिजे. आपल्यासोबत संतोष आहेत ठाण्याहून, त्यांना प्रश्न विचारू. संतोष, प्रश्न विचारू शकता? हा, नमस्ते मॅडम. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हालाही. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मी बऱ्याच वेळेला या संकल्प असा केला की तंबाखूपासून मला मुक्ती मिळाली पाहिजे, पण ते मला साध्य होत नाही हो मॅडम. जरा काही मार्गदर्शन करा याच्यातून, म्हणजे या व्यसनापासून मुक्त व्हायला. व्यसन सोडायचंय. हा, इकडे मात्र ना थोडंसं कणखर राहणं महत्वाचं. एक केस सांगते तुम्हाला. एक वृद्ध गृहस्थ आमच्या ओळखीचे, अतिशय स्टेडी स्मोकर, आणि एक दिवस, आणि काही त्यांना त्याचा त्रास वगैरे होत नव्हता, ठणठणीत तब्येत, खोकला नाही, काही नाही, पण एक दिवस वयोमानामुळे असेल किंवा काय हार्ट प्रॉब्लेम डिटेक्ट झाला. तर डॉक्टर म्हणाले की काका आता सिगरेट बंद. घरातला जेवढा स्टॉक होता त्यांनी ताबडतोब देऊन टाकला आणि सांगितलं की आता हळूहळू सोडण्याचा प्रश्नच नाही, सांगितले ना सोडायची, बस आजपासून सोडली. म्हणजे तिकडे ना आपल्याला थोडं कणखर राहायला लागतं. आजच आम्ही चर्चा करत होतो अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बाबतीत की त्यांना असा अनुभव आलेला आहे की एक बडी सिस्टीम, आपला एखादा दोस्त, की त्याला सुद्धा हीच एक सारखी रुखरुख राहते की मला आमकी गोष्ट हवी आहे, सिगरेट हवी आहे, दारू हवी आहे, जे कुठलं व्यसन असेल.
तर त्यांची त्यांची आपण जर जोडीदार असा निवडला आणि त्यांच्या आधाराने आपण जर ह्याच्यावर मात करायचा प्रयत्न केला तर यू आर मोर सक्सेसफुल. म्हणजे आम्ही जे हिंदी सिनेमात पार्टनर बघतो हा, की तसं. व्यायाम करताना एक बरोबर पार्टनर हा. असेल तर तो व्यायामही रोज नियमाने जास्त होऊ होतो. शकतो, कारण जेव्हा तुम्ही ढेपाळाल तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला आधार देते, जेव्हा त्यांचं मन थोडंसं द्विधा होईल तेव्हा तुम्ही असता. अर्थात दोघांनी एकत्र तेवढी निकराने ठरवलं पाहिजे की नाही आपल्याला हे डेफिनेटली बीट करायचं. म्हणजे काही संकल्प असे गोमू संगतीनं संकल्प सुद्धा होऊ असू शकतात. असू शकतात. त्याच्यामध्ये एक थोडा आधार मिळतो. पण विशेषतः असा जेव्हा व्यसन सोडायचा संकल्प आहे याला काही डॉक्टरांचा सल्ला पण उपयोगी पडतो. हो, काही काही वेळेला असं असतं की ज्या कुठल्या विशेषतः जर पदार्थाचं व्यसन असलं तर हल्ली आपण कसं पाहतो इंटरनेटचं पण असतं, गॅम्बलिंगचं पण व्यसन असतं, पण पदार्थांचं व्यसन जास्त सोडणं कठीण, कारण त्याच्यात आपले शारीरिक दुष्परिणाम झालेले असतात. अचानक आपण तो पदार्थ घेणं बंद केलं की विड्रॉल सिम्पटम्स येतात. त्यामुळे अशा वेळेला नक्की तज्ज्ञाची मदत घ्यावी. औषधोपचारही ह्याच्यावर करता येतात, म्हणजे औषधं गोळ्या खाऊन आणि एकीकडे आम्ही जी सायकोथेरपी देतो, मानसोपचार देतो, ह्या दोन्हीचा एकत्रित जो परिणाम असतो तो सगळ्यात लास्टिंग असतो, टिकाऊ असतो. म्हणजे संतोषनी तंबाखू सोडायचा निर्णय घेतला याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं प्रश्नच पाहिजे. नाही. पण त्याचबरोबर हा निर्णय तडीला नेण्यासाठी त्यांना अनेक सपोर्टची गरज लागणार आहे. दोन दृष्टींनी संतोषनी विचार करायला हरकत नाही. एक बाजू अशी की मला तंबाखू सोडायची आणि ही माझ्या तब्येतीला चांगली नाही. त्याचबरोबर तुम्ही जर एक हेल्दी संकल्प एखादा ठरवलात की रोज व्यायाम करायचंय किंवा रोज फिरायला जायचंय, तर ते दोन्ही एकमेकांना पूरक ठरतील. त्यामुळे थिंक पॉझिटिव्ह. अमकी गोष्ट सोडून द्यायची ही एक बाजू झाली, पण त्याच्याच बरोबर मी आता नवीन दुसरं काय करीन, काय ठरवीन, कसा वागेन, काय खाईन, असे पण संकल्प जर त्याच वेळेला सोडलेत ना तर आपोआपच ते एकमेकांना पूरक ठरतात. पॅरलली चालतात. अगदी आपण या विषयावर अधिक बोलत राहणार आहोत आणि गेल्या वर्षाचा रिव्ह्यू पण कसा घ्यायचा त्याच्याही टिप्स तुमच्याकडून ऐकणार आहोत. ते या ब्रेक नंतर घेऊयात एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील आता तर तुम्ही फोन करू शकता 02266899204 02266899204 या क्रमांकावर आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आत्ताच मिळू शकतील. पहा फक्त IBN.